गोविंदा या सिनेमाचे नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव आणि संगीतकार रोहन प्रधान आपल्यासोबत आहेत. उमेश, खरं तर तुझी गाणी आम्ही पाहिली, एकदम बिंदास नाचायला लावणारी ती गाणी असतात आणि तुला तर आता फुल पॅकेज होतं. गोविंदा एक गाणं, त्यानंतर गणपतीचं गाणं, त्यामुळे किती धमाल केली असती कोरिओग्राफ करताना. मी खूप एक्सायटेड होतो गोविंदा मला पिक्चराईज करायला मिळणार, कारण लहानपणापासून एक नेहमी अशी इच्छा होती की आपल्याला गोविंदामध्ये प्रत्यक्षात कधी उतरता नाही आलं, कारण ती एक त्याला एक डेअरिंग लागते की त्या थरावरती चढायचं आणि हंडी फोडायची आणि मग हंडी फोडल्यानंतर नाचायला मिळायचं. मला डान्सची खूप आवड होती, पण यार रोहन मी सच्ची बोल रहा हूँ, मी कधीच नाही ते करू शकलो. अँड थँक्स टू ऑल दिस पीपल की ज्यांनी मला ह्या गोविंदासाठी बोलवलं आणि रोहनने एक उत्कृष्ट गाणं दिलं. कारण लहानपणापासून आम्ही तेच गाणं ऐकतोय, मच गया शोर सारी. मी बोला यार अपना ऐसा कुछ एक गाणं होण्याची, कारण हे गाणं अशा करता असायला पाहिजे. कारण फेस्टिवल हा नेहमी आपला भारतातला जो किंवा महाराष्ट्रातला जोपासतो, आपण खूप आपली संस्कृती जोपासतो आणि हे फेस्टिवल आयुष्यभर चालत राहतात. आपण मेल्यानंतर सुद्धा माझं गाणं तर कोणतरी बघणार आणि सांगणार की हे उमेश जाधवनी केलं होतं म्हणून. आणि ते त्याच ताकदीने त्याचं म्युझिक आहे जे रोहन प्रधाननी केलं आहे आणि त्याच्यावरती मला ते कोरिओग्राफ करायला मिळालं. आणि आपल्या महाराष्ट्राचा लाडका स्वप्नील, ज्याला आपण कृष्ण म्हणून त्याची जी इमेज आहे, आणि ह्या चित्रपटाच्या प्रोडक्शनचं पण नाव वृंदावन फिल्म्स आहे, हे सगळी गणितं जुळून आली आणि मला कृष्ण म्हणून स्वप्नील जोशीच मिळाला. आणि स्वप्नील जोशीवर ते करण्याचं मला ते एक चॅलेंज होतं, कारण स्वप्नीलची जी इमेज आहे ह्याच्या अगोदर ती चॉकलेट बॉयची, गोडी गोडी अशी गोड गोड मुलगा, त्याचा फेस गोंडस आहे, त्यामुळे एक पॉवर पॅक परफॉर्मन्स मला वाटतं स्वप्नीलनी दिलेला आहे आणि तो लोकांना खूप आवडेल. अँड दॅन द सेकंड इज अ गणपतीचं गाणं. गणपतीची अनेक गाणे केले मी आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे, कारण आपला आराध्य दैवत आहे. या गणपतीच्या गाण्याबद्दल मी असं सांगेल की त्यांना जे गायक लाभलेले आहेत, म्हणजे मी तर रोहनला पण मी कॉंग्रॅच्युलेट करीन की शंकर महादेवनकडनं त्यांनी ते गाणं गाऊन घेतलं. अँड खूप चांगलं आर्तता त्या गाण्यामधली, इतकी आर्तता आहे या गाण्यामध्ये. नृत्य दिग्दर्शक म्हणून असं डान्स असं काही नाही आहे, खूप अर्थता पूर्ण असं ते गाणं आहे. त्यामुळे त्या ठहराव धरूनच ते गाणं मी पिक्चराईज केलेलं आहे. मोर ऑफ सगळे कॅरेक्टर्स याच्यामध्ये ऑलमोस्ट जेवढे 20-25 कॅरेक्टर्स होते ते सगळे होते आणि आपला सर्वात मोठा कॅरेक्टर म्हणजे बाप्पा स्वतः विराजमान होता. त्यामुळे ते गाणं खूप अंगावर येतं. म्हणजे जेवणात मीठ नसेल तर कसं झालं, ते मीठ म्हणून ते गाणं एक आयटम सॉन्ग म्हणून जे काय सध्यानी ते नाव दिलं, टॅगलाईन दिलेली आयटम सॉन्ग, तो वो गाणं भी बहुत अच्छा हुआ है रोहन. मला ऑडिओ खूप आवडला त्याचा आणि ओव्हरऑल तिन्ही गाण्याचं पॅकेज रोहननी दिलं. सो थँक्स रोहन, असंच चांगली म्युझिक देत राहा असं मी म्हणेन. गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा 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 रे गोपाळा, प्रेमाचे कान्हाचा खोटाळा, गोविंदा रे गोपाळा. ते म्युझिक इंडस्ट्रीतल्या माणसाला गणपतीवरचं गाणं किंवा गोविंदावरचं गाणं एखादं तरी आपल्या वाटायला यावं तसं होत असतं. आणि त्यामुळे तू त्याच्यात जो फ्लेवर एक म्हणजे मला वाटतं तू मेलडी पण जपली आहेस आणि तू वेस्टर्नाइज पण त्याचा बास ठेवलेला आहेस, त्यामुळे त्याच्याबद्दल तुला ऐकायला आवडेल. खरंच आहे, म्हणजे गणपतीचं गाणं मिळणं फिल्ममध्ये हे खूप म्हणजे ह्याच्यासाठी पुण्य करावं लागतं असं मला वाटतं. आणि बाप्पाचा खरंच माझ्यावरती काहीतरी मी पुण्य केलं असेल आयुष्यात, त्यामुळे मला ते चान्स मिळाला की त्यांच्यासाठी हे गाणं करावं. मी फार असं ओव्हर एनर्जेटिक गाणं केलं नाही, कारण ऑलरेडी गोविंदा जे टायटल सॉन्ग होतं ते भयंकर एनर्जी आणि ते टायटल सॉन्ग आहे, म्हणजे ते जास्त वाजणारं होतं. त्यामुळे आम्ही थोडंसं त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करत होतो. पण सगळं जुळून आलं. ॲक्च्युली गणपतीचं गाणं इतकं सटल नाही म्हणणार मी, कारण त्याचा क्रिसेंडो नंतर तो वाढत जातो आपोआप. पण माझं नशीब चांगलं आहे की मला चांगलं करता आलं आहे. मला लिरिक्स रायटर माझा जो मनोज यादव आहे, अप्रतिम त्याने लिहिलेलं आहे, नॉन महाराष्ट्रीयन आहे तो. तरी कोरिओग्राफर मला सांगायची गरज नाही, कारण गणपतीची सगळी गाणी सुपर डुपर हिटच असतात, म्हणजे त्यांच्यावरती खरा आशीर्वाद आहे बाप्पांचा. तर तसंच आहे, तसं माझ्यावरती पण आशीर्वाद तो सस्टेन राहावा आणि गाणी ही लोकांना आवडावीत भरपूर, हीच इच्छा आहे. किस्सा मी तिथे नाही बोललो, सांगणार आता. हो, मला सांगायचं आहे, चुपाने का नाही कुछ. हे गाणं जेव्हा पिक्चराईज झालेलं तेव्हा शंकर महादेवांचा आवाज नव्हता, ते दुसऱ्या सिंगरच्या आवाजामध्ये होतं. आणि रोहन प्रधान त्याचं नाव, मी येतोय ना, रोहन प्रधान त्याचं नाव आहे. तर कसं असतं की ॲज अ कोरिओग्राफर मी शूट रोहन प्रधानचं केलेलं आहे. आता रोहन प्रधान हरकती घेणार नंतर की नाही घेणार, की कारण त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावर ते पिक्चराईज केलं. पण हॅट्स ऑफ टू हिम
कारण ते सेम टू सेम शंकरजींकडनं त्यांनी ते गाऊन घेतलं. काही हरकत एक्स्ट्रा घेतल्या शंकरजींनी, त्याच्यानंतर आम्ही एडिट पूर्ण परत चेंज केलं. पण त्या शंकरजींच्या आवाजापायी त्यातली जी अर्थता, सर आपने अच्छाही गाया, नाही पण बट म्हटलं हॅट्स ऑफ टू. मतलब मला एडिट करताना ते जाणवत होतं की नाही हे सडनली गाणं कसं काय चेंज झालं. मला स्वप्नील पण बोलला, अरे एडिट बहुत अच्छा चेंज कर दिया. कारण जिथे हरकती होत्या तिथे स्वप्नील तसा गायला मोमेंट मॅच नाही, लिपसिंग तसं नव्हतं, त्यामुळे थोडंसं टफ होतं. बट ये सब अंदर की बात आहे, अंदर ही रहने तो. पडद्यामागचे बरेच किस्से असतात, त्यातला हा किस्सा आहे असा की असा अनुभव पण मला ह्या गाण्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. शेवटचा एक प्रश्न असा की स्वप्नील म्हणाले की मी नाचलोय आणि ॲक्ट्रेसने नाचणं आणि नाचून घेणं. तेच म्हटलं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाचणारे हिरो कमी आहेत. बट आता बॅक टू बॅक आहे माझं स्वप्नील बरोबर दुनियादारी बिग हिट केलं. आणि नंतर आता पण मी स्वप्नील बरोबर ना इव्हेंट्स केले होते, त्यामुळे मला माहिती होतं की स्वप्नील नाचू शकतो. लोकांना माहीत नसेल, पण मी इव्हेंट जेव्हा केलेला तेव्हा जेव्हा मी त्याच्यावरती गाणं जे मी पिक्चराईज केलं होतं ते मी साऊथचं केलं होतं. आणि त्यांनी खूप मेहनतीने ते गाणं प्रेझेंट केलं होतं स्टेजवरती. आणि त्यांनी म्हणजे काहीच चूक न करता जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याच्यामध्ये ती नॉलेज आणि टॅलेंट आहे. तर मी म्हटलं की हे तो अभी इस बार मौका मिला तो चौका मार दिया जाए. तर त्याला मी म्हटलं की यार मी खूप डान्सर्स वगैरे घेतोय, पण बाबा रे सेटवरती तू थकू नकोस किंवा असं काही करू नकोस, कारण हे गाणं जे आहे ते अजरामर गाणं होऊ शकतं, कारण फेस्टिवलचं सॉन्ग आहे. सो त्यांनी खूप खूप सपोर्ट केला. नक्कीच या निमित्ताने आम्हालाही चांगली गाणी ऐकायला मिळणार आहेत. धन्यवाद. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई. आली आली कान्हा अँड कंपनी हो, नाराज घोडात सनसनी. आली कान्हा अँड कंपनी हो, नाराज गोकुळात सनसनी. राधाला जपून ठेव, माखन लपून ठेव, आता होणार चोरी ओपनली सुसा.